राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडे जाणार होती पक्षाची सगळी जबाबदारी। शरद पवार राजकारणातून अलिप्त होऊन सामाजिक कार्यात होणार होते सक्रिय। पुढारी न्यूजला विश्वसनीय सूत्रांची माहिती। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार यांच्याकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर होण्याची मागणी। VSR कंपनीला काही राजकीय नेत्यांचं पाठबळ। रोहित पवार यांचा आरोप। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा अजितदादांना न्याय देऊ शकतात, तर राहुल गांधी यांनी देखील यात लक्ष घालावं, रोहित पवार यांचं आवाहन। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भिवंडी कोर्टात हजेरी। RSS बदनामी प्रकरणी राहुल गांधींचं नवं जामीनपत्र कोर्टानं स्वीकारलं। हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधी यांचे नवे जामीनदार। मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरणात संजय राऊत यांना दिलासा। राऊतांनी दिलगिरी व्यक्त केल्यानं भुसेंकडून खटला मागे। राऊत आणि भुसेंनी एकत्र येत वाद मिटवला। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्या विनाच होण्याची शक्यता। विधानसभेनंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही रिक्त। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपद रिक्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबद्दल मोठा दावा। आरोपी कृष्णा आंधळे 2 ते 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेला। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची माहिती। बारावीच्या 2 विषयांचे पेपर फुटले। विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअपवर आल्याची माहिती। नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 10वीच्या पहिल्या पेपरला राज्यात 11 कॉपी प्रकरण। पुणे नागपूर वगळता अन्य विभागात कॉपी शून्य। 12वीच्या पेपरला कोणताही गैरप्रकार नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये सावत्र बापाचा 7 वर्षीय मुलीवरती अत्याचार। वाळूस परिसरातली संतापजनक घटना। अंगावरील चटक्यांच्या व्रणामुळे प्रकार उघडकीस।